सुमेश यांनीच करायचा आहे अशी आपल्याला विनंती। आणखी एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा मी कबड्डी मायबा प्रशिक्षकांकडून करतो। केशरीनाथ माने यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। केशरीनाथ माने आपण पुढे यायचं आपला सन्मान घेण्याकरता। आतापर्यंत झालेले सामने, आतापर्यंत झालेली स्पर्धा, सर्व कबड्डी मायबा प्रशिक्षकांना मी धन्यवाद देतो। उत्तम प्रकारचं सहकार्य आपल्या या ठिकाणी अगदी शांत संयमाने हा सगळा कबड्डी मायबा प्रशिक्षक ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहे। ज्या ठिकाणी जागा मिळालेली आहे ती जागा ही अजिबात न सोडता आनंदाने ती जागा स्वीकारून त्या ठिकाणाहून स्पर्धेचा आनंद घेत आहेत। मध्ये मध्ये टाळ्या वाजवत आहेत, शिट्या वाजवत आहेत, आवाज करतायत आणि याची आम्हाला खऱ्या अर्थाने गरज आहे। या खेळाडूंना सुद्धा गरज। या ठिकाणी महिला कक्षामध्ये सुद्धा बहुसंख्येने महिला उपस्थित, त्यांनाही धन्यवाद देतोय। अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, काही देत आहेत। चला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय, मेजवानी गोंधळपाडा वर्सेस श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा सामन्याला सुरुवात होते आणि पहिली रेड या ठिकाणी 1 नंबर जर्सी परिधान केलेला सुयोग पाटील मेजवानी गोंधळपाडा संघाकडून एक खोलवर चढाई करतोय, गुण टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यश मिळत नाही। रिक्त हस्ते लगेच परततोय, आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन मिसळतोय आणि आता या ठिकाणी येतोय 2 नंबर जर्सी परिधान केलेला बोंबटकरपाडा संघाचा पार्थ कडवे, एक स्टार रायडर ज्याने गत वर्षी आणि याही वर्षी दोनही वर्ष एक हंगाम गाजवला। या ठिकाणी एक जबरदस्त अँकर होल्ड केला जातोय, पार्थ कडवेला या ठिकाणी पकड होतय। पहिल्याच रेड मध्ये पार्थ कडवे अनसक्सेसफुल ठरतोय, निराश होऊन कोर्टच्या बाहेर जाऊन बसतोय आणि आता मात्र या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढलेला गोंधळपाडा संघातील 10 नंबर जर्सी परिधान केलेला रेड वर येतोय तो निवेदन एक किरकोळ शरीरयष्टी, मात्र एक जबरदस्त चपळता त्याच्या रेड मध्ये। कबड्डी खेळासाठी गरज असते फार म्हणजे आपल्या चपळतेची, आपलं शरीर लवचिक असावं लागतं। बोंबटकरपाडा संघाकडून हा रायडर रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतो, दावा करतोय, मांडी ठोपटतोय। 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा आयुष आणि 1 गुणाची कमाई करतोय। खरोखर मर्द गडी जेव्हा मांडी ठोपाटतो तेव्हा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो का मी गडी टिपलेला आहे आणि मला नक्की गुण मिळणारच, हाय कॉन्फिडन्स। तुषार या ठिकाणी 9 नंबर जर्सी परिधान केलेला तुषारचा रथ रोखणं सोपं नाही आहे। अनेक मैदान गाजवलेला तुषार या ठिकाणी पहिल्याच आपल्या रेड मध्ये वन टू थ्री 3 गुणांची कमाई खऱ्या अर्थाने सुपर रेड करतोय तुषार। पुन्हा एकदा रेडवर आहे पार्थ, कारण तुषार विरुद्ध पार्थ खऱ्या अर्थाने लढत पाहायला मिळेल, कारण दोन्ही दिग्गज नामवंत असे हे रायडर आजच्या ह्या सामन्यामध्ये काय करतायत, स्पर्धेमध्ये काय करतायत। खरोखर एक जबरदस्त अशी चपळता या ठिकाणी पार्थच्या रेड मध्ये, मात्र अनसक्सेस होतोय, रिक्त हस्ते परततोय। 4 विरुद्ध 1 अशी रेड असणार आहे। 1 नंबर जर्सी परिधान केलेल्या सुयोग पाटील, 1 नंबर जर्सी परिधान केलेला एक धिप्पाड शरीर यष्टी, हळूहळू होले या ठिकाणी आपण पाहतोय की मेजवानी गोंधळपाडा 4-1 पहिला हाफ सुरू झालाय आणि पहिल्या हाफ मध्ये बोंबटकरपाडा संघातून 3 नंबर जर्सी परिधान केलेला सौरभ पाटील जो बिलॉंग करतोय नांदायपाडा संघाला, तो सौरभ पाटील या ठिकाणी करतोय रेड। सौरभ पाटील सुद्धा एक स्टार रायडर आहे। नांदायपाडा संघ आपल्याला माहिती आहे अलिबाग रेवस पंचक्रोशीतील एक दिग्गज नामवंत कीर्तिवंत असा संघ आणि त्या संघातील सौरभ पाटील आज या ठिकाणी खेळतोय ते श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा संघाकडून। पुन्हा एकदा रेडवर बघतोय आपण गोंधळपाडा संघाकडून 10 नंबर जर्सी परिधान केलेला निवेदन, 4 विरुद्ध 1 अशी रेड पाहायला मिळते निवेदनची। टाइम अप घेतला जातोय। रणनीती आपली बरोबर आहे की त्याच्यामध्ये बदल करावा लागेल, यासाठी कोच कडून काही टिप्स दिल्या जात आहेत, कारण टाइम अप फार महत्त्वाचा असतो की आपण ज्या पद्धतीने चाललोय, ज्या प्रवाहाने चाललोय तो प्रवाह बरोबर आहे की नाही, का तो प्रवाह आपल्याला बदलावा लागेल। यासाठी खऱ्या अर्थाने कर्णधार, खेळाडू आणि कोच यांच्यामध्ये ते डिस्कशन केलं जातं आणि पुढची रणनीती ठरवली जाते। पुन्हा एकदा रेडवर आपण बघतोय
पार्थ 2 नंबर जर्सी परिधान केलेला श्री प्लंबिंग ट्रेडर्स बंबटकरपाडा संघातील पार्थ कडवे रेडवर आणि पुन्हा एकदा पार्थला या ठिकाणी पकड केली जाते। वारंवार बॅक टू बॅक आपण बघतोय पार्थवर हल्ला चढवला जातोय। पार्थचे इरादे जे काही ठरवलेले ते कुठेतरी नासधूस केली जाते, डिस्ट्रॉइड केलं जातंय पार्थला। आणि आता मात्र 3 विरुद्ध 1 अशी तुषारची रेड पहिल्याच हाफ मध्ये आपण बघतोय। मेजवानी गोंधळपाडा आणि या ठिकाणी एक जबरदस्त अँकल होल्ड, सुपर टॅकल ऑन असताना जो तुषार कधी कधी 7 विरुद्ध 1 रेड असताना सुद्धा सक्सेस होतोय, तो मात्र या ठिकाणी 3 विरुद्ध 1 रेड मध्ये अनसक्सेस होतोय। मित्रांनो याचंच नाव कबड्डी, यालाच म्हणतात जिद्द। कल्याणी पॉइंट मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कल्याणसाठी। सातत्याने अनेक वर्ष खेळणारे अनेक खेळाडू ज्यांनी आपल्या खेळामध्ये एक उंची आणलेली आहे, एक नामवर्थ कीर्तिवंत दिग्गज खेळाडू म्हणून नावलौकिकला आलेल्या अनेक खेळाडूंपैकी कल्याण हाके आपल्याला माहित आहे। सातत्याने अनेक वेळेला ज्याने उत्कृष्ट स्पर्धेतील रायडर म्हणून किताब पटकावलेला कल्याण हाके सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय। निवेदन रेडवर आहे, 4 विरुद्ध 1 अशी निवेदनची रेड। 5-3 असा गुण फलक, फारसा काही फरक नाही आहे, कारण 2-3 किंवा 4-5 गुणांचा फरक म्हणजे कबड्डीमध्ये जास्त नाही आहे। रिक्षावाल्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी। प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते, कोणाची नावामध्ये ओळख असते, कोणाची धंद्यामध्ये असते, कोणाची टोपण नावामध्ये असते, तर कोणाची व्यावसायिक म्हणून ओळख असते। आज रिक्षावाल्यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक। असाच आपला धंदा होऊ द्या रिक्षाचा आणि या खेळाडूंसाठी बक्षीस आपण लावू द्या। 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा गोंधळपाडा संघातील मयूर रेडवर, 4 विरुद्ध 1 अशी रेड मयूरची। हॅलो चेक। पुढील सामन्यासाठी पहिला पुकार देतोय रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा। दोन्ही संघांनी त्वरित वॉर्मिंग अप साठी चला। रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा आपल्यासाठी पहिला पुकार। छान असं आयोजन नियोजन या कार्यकारिणी करून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या ठिकाणी ही अलिबाग रेवतची कार्यकारिणी अगदी जीव तोडून काम करते, योगदान देते। खरोखर त्यांनाही मी हॅट्स ऑफ करतोय, कारण आम्ही व्यस्त कार्यक्रमातून अधूनमधून असतो, मात्र ही कार्यकारिणी आहे ती सतत असते, त्यांनाही धन्यवाद देतो। कबड्डी मायवा प्रेक्षकांना मात्र सतत धन्यवाद देतोय। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहोत म्हणून ही स्पर्धा आहे, तुम्ही आहोत म्हणून आमच्या आवाजाला या ठिकाणी 777 बघा जर्सी नंबर पुन्हा एकदा मांडी ठोपटली जात आहे, तितकंच कौतुक केलं जातं। अजून रेड संपलेली नाही आहे तरी अगोदरच त्या ठिकाणी कौतुक केलं जातं, याला म्हणतात कॉन्फिडन्स। 1 गुणांची कमाई करतोय। निवेदन मात्र रेडवर आहे, निवेदनची 3री रेड, मात्र निवेदनला अजून काही यश मिळत नाही आहे, प्रयत्न करतो आपल्या रेडमध्ये। निवेदन प्रयत्न करतोय 3ऱ्या रेडमध्ये, पाहूया 2 रेडमध्ये तितकंसं काही यश निवेदनला मिळालं नाही, कुठलाही गुणांची कमाई करता आली नाही, मात्र आता ह्या रेडमध्ये काय करतोय पाहायचं आहे। खरोखर एक कबड्डीचा थरार, मातीतला रणसंग्राम, फार पूर्वी हुतुतू नावाने ओळखला जाणारा हा कबड्डी आता तळागाळामध्ये पोहोचलेला, प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये नसामध्ये कबड्डी कबड्डी कबड्डी। या ठिकाणी कल्याण हाकेकडून एक जबरदस्त अँकल होल्ड केला जातोय आणि बाद होतोय, अर्थात निवेदन कोर्टच्या बाहेर निराश होऊन जातोय। रात्रभर आपण सामने बघतोय, अगदी एखादा सामना आपण पाहिला की 1 साइड झाला असेल, नाही तर प्रत्येक सामने अगदी चुरशीचे सामने झाले, कारण या लीग मध्ये सुद्धा या खेळाडूंचं आता कॉम्बिनेशन जमलेलं आहे, त्यांची मनं जुळलीत, विचार जुळलेत, कृती जुळले आणि खेळ सुद्धा त्यांचा भारच चाललेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक सामने हे चुरशीचे होत आहेत। अगदी 2-3 गुणांचा फरक आपण शेवटी जेव्हा सामना संपतो तेव्हा बघतोय, एवढे चुरशीचे सामने होत आहेत। गोंधळपाडा संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केलेला सुयोग कल्याण हाकेकडून रेड केली जाते, 4 विरुद्ध 1। पाहूया आता कल्याण हाके एक नावाजलेला रायडर आपल्या रेड मध्ये काय करतोय।
4 विरुद्ध 1 अशी 200 रुपयाचं पारितोषिक रिक्षावाल्यांकडून कल्याणसाठी. सूर गवसत नाही आहे. पंजाबी कबड्डी असते ना, पंजाबी कबड्डी म्हणजे सिंगल टच करायचा आणि त्या सिंगल टच केलेल्या डिफेंडरनीच रेडरला कॅच करायची. तशा पद्धतीचा नजारा आता कल्याणने तिथे जमा केला होता मेजवानी गोंधळपाडाच्या प्रांगणामध्ये. मस्त छान अगदी एक वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन आणि त्याचं वर्णन अंकुर सरांकडून. आज बुधवार संकष्टी चतुर्थी, कल्याणचं दुकान सुद्धा बंद होतं. अशी हाऊस मौज चालूच असते, चालूच असणार, चालूच असायला पाहिजे. याचंच नाव कबड्डी, याचंच नाव जीवन. असं खरोखर एक संपूर्ण गॅलरी अगदी खसाखस भरलेली आहे. दर्दी कबड्डीचे रसिक अलिबाग रेवस पंचक्रोशीचं हे एक वैशिष्ट्य आहे म्हणण्यापेक्षा एक आपल्याला गर्व आहे, याचा अभिमान आहे. कारण सगळेच ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात, मग ती अलिबाग रेवस पंचक्रोशी ब गटाच्या स्पर्धा असू दे किंवा लीग असू दे, आम्ही मात्र येणार, स्पर्धेला रंगत आणणार आणि खेळाडूंना सपोर्ट करणार. आमचे DJ मास्टर्स यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आमचे YouTube लाईव्ह मास्टर्स या सगळ्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आजच्या या स्पर्धेसाठी ड्रीम्स कबड्डी हे YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी आपण पाहतोय. DJ मास्टर अकबर सय्यद आणि YouTube लाईव्ह मास्टर्स कोंडस्कर सर ऑपरेटर आहेत खास. त्यांच्या समवेत लवेज घरत, प्रणय पाटील आहे, केतन फळसनकर आहे, ऋतिक घरत आहे, अशी संपूर्ण टीम आहे. यांनाही धन्यवाद देतोय. जसजशी ही स्पर्धा पुढे चाललेली आहे, स्पर्धेतली रंगत वाढत चाललेली आहे, स्पर्धेमधला रोमहर्षकपणा वाढत चाललेला आणि स्पर्धेची उंची सुद्धा तितक्याच पटीने वाढत चाललेली आहे. काल आपण बघितलं सायंकाळी अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. एक एक सामना पुढे होत गेला आणि कोण बाजी मारतोय कोण हारतोय असं एक इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं. कारण कोणीतरी हारणार आणि कोणीतरी जिंकणार. मात्र नक्कीच हा एक चांगला प्रयत्न आजच्या या स्पर्धेकरता आमचे जगन्नाथ पेडवी असतील, सन्मान्य अस्वाजी पाटील असतील, आमचे रणजितजी राणे, अभिजितजी राणे असतील, आदरणीय दिलीप शेठ भोईर असतील, असे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमचे पिंट्या गायकवाड असतील, तेजस काटे असतील, या सर्वांनी आणि आपण सर्वांच्या शुभेच्छा या स्पर्धेकरता आहेत. खरोखर चांगलं आयोजन नियोजन. पहिल्या हाफमध्ये बघतो आपण 5-7 सी प्लंबिंग ट्रेडर्स बंबटकरपाडा आणि मेजवानी गोंधळपाडा. अंकुर सर, पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार असेल रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. चालू सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे मित्रांनो. उत्तरार्धाचा खेळ थोड्याच वेळात चालू होईल. आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा. धन्यवाद. 5-7 2 गुणांचा फरक, फक्त 2 गुणांची आघाडी घेऊन गोंधळपाडा मेजवानी संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात करतोय. पाहूया 2 गुणांची पिछाडी बंबटकरपाडा संघ किती वेळामध्ये मोडीत काढतोय. या ठिकाणी पाहायला मिळेल की दुसऱ्या हाफमध्ये नक्कीच एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल तो बंबटकरपाडा संघाला. कारण 2 गुणांची पिछाडीने आपण आहोत आणि दुसरा निर्णायक हाफ सुरू झालेला आहे. एक चांगला सूर गवसला मेजवानी गोंधळपाडा संघाला. मेजवानी गोंधळपाडा संघातील हा रायडर या ठिकाणी रेडवर. सर या बोर्डवर बसवा ऑपरेटरला. सर राणे सर या बोर्डवर बसवा ना, या बोर्डवर बसवा. रेड काउंटिंग साठी मागचा स्कोर बोर्ड ऑफिशियल पकडा तुम्ही. दोन्ही खेळणारे संघ त्या उजव्या बाजूच्या स्कोर बोर्ड मध्ये टेक्निकल एरर आहे.
मागील जो स्कोर बोर्ड आहे त्याच्यासाठी रेड काउंटर मशीन चालू आहे ते त्या ठिकाणी. अथर्व राऊत, आपण जर उपस्थित असाल तर स्कोर बोर्ड मध्ये थोडासा टेक्निकल एरर आहे, तो आपण करेक्ट करा त्या ठिकाणी. या ठिकाणी मयूर रेडवर बघतोय आपण गोंधळपाडा संघाकडून 4-1 अशी ही रेड मयूरची. नक्कीच एक दुसरा निर्णायक हाफ सुरू झालेला आहे. कोण जिंकणार कोण हरणार नक्कीच आपली जिद्द ठरवणार, आपला कॉन्फिडन्स ठरवणार. कोणी ठरवणार म्हणण्यापेक्षा तुमचा कॉन्फिडन्स, कारण माणसाचा स्वतःचा कॉन्फिडन्स माणसाला खूप काही मिळवून देतो. तुम्ही दुसऱ्याच्या कॉन्फिडन्सची कधीच अशी अपेक्षा करायची नाही किंवा दुसरा आपला कॉन्फिडन्स वाढेल म्हणण्यापेक्षा आपण पहिला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवूया. या ठिकाणी थोडीशी घाई केली जाते गरज नसताना. अशोक केळसकर इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. अशोक केळसकर. मेजवानी गोंधळपाडा संघाकडून रेडवर या ठिकाणी एक धिप्पाड शरीरयष्टी सातत्याने रेड करतोय. नक्कीच एक चांगला नावाजलेला रायडर आहे. या ठिकाणी आपल्या रेडमध्ये काय करतोय पाहायचं आपल्याला. सुयोग 1 नंबर जर्सी परिधान केलेला रेडवर 5-1 अशी रेड. सहा 7 बघा, फक्त आता 1चा फरक राहिला. मगाशी 2 गुणांचा फरक होता. पुन्हा एकदा रेडवर येतोय तुषार पाटील. नांदाईपाडा संघाचा हा स्टार खेळाडू 9 नंबर जर्सी परिधान केलेला. सर अत्यंत रोमांचक मॅच आपण पाहतो. या ठिकाणी 7-6 असा फरक. तुषार पाटीलची रेड आहे. डीप मध्ये रेड, जबरदस्त पुश. 1 मॅन अँड 1 मॅन आर्मी. 1 मॅन आर्मी. संजय सर 1 मॅन आर्मी. नक्कीच पार्थ कडवे जो आहे एक बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू आहे. चेस्ट होल्ड केला. चेस्ट होल्ड करून तुषार सारख्या हायटेड प्लेयरला बाहेर काढणं त्याच्यासाठी थोडीशी कठीण टास्क होती, परंतु वेल डन बोलावं लागेल. नक्कीच अंकुर सर, मी मगाशीच म्हटलं की स्वतःचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. पार्थकडे तो स्वतःचा कॉन्फिडन्स दिसून आला की कोणी येईल न येईल पण मी तुषारला नक्की डॅश करेल, याला म्हणतात स्वतःचा कॉन्फिडन्स. आणि त्या जीवावर तुषार सारख्या स्टार रायडरला त्याने बाहेर बसवलंय. ओव्हर टू संजय सर. सर आपण बघतोय बाहेर गेल्यानंतर थोडीशी चर्चा होती. मेजबानी गोंधळपाडा हा संघ एक मोठा संघ आहे असं वाटत होतं, कारण प्रतिस्पर्धी संघ पहिली मॅच खेळतोय. प्लंबिंग ट्रेडर्स हा संघ पहिला मॅच खेळतोय. दुसऱ्या मॅच मध्ये मेजबानी गोंधळपाडा हा संघ आहे आणि तुषार त्या संघाचा कॅप्टन आहे, त्यामुळे एक ताकद वेगळी होती. परंतु त्या संघाला खूप चांगलं झुंजवलंय. 7-7 असा फरक. दोन्ही बाजूला 7 गुण आहेत, त्यामुळे एक रोमहर्षक मॅच, काटेची टक्कर या ठिकाणी होईल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा खूप चांगले रायडर आहेत, डिफेंडर्स आहेत. आकाश भगत सारखा डिफेंडर्स आहे. त्यानंतर आपण बघतोय सौरभ पाटील सारखा डिफेंडर्स आहे. पार्थ कडवे सारखा डिफेंडर्स या मॅच मध्ये आहे. त्याचबरोबर आपण हाकेला बघतोय, कल्याण हाकेसारखा डिफेंडर्स आहे. डिफेन्स खूप मजबूत आहे या ठिकाणी. ऑलराऊंडर पार्थ कडवेची रेड 4चा डिफेन्स या ठिकाणी. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न सुयोग पाटीलचा फसला या ठिकाणी. जर्सी नंबर 1 सुयोग पाटील या ठिकाणी बाद होतोय. पार्थ कडवेला या ठिकाणी रेड मध्ये सुद्धा पॉइंट मिळतोय. एक ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये पार्थला आपण पाहतोय. गुणफलक पाहिला तर प्लंबिंग ट्रेडर्स हा संघ 1 गुणाने आघाडीवरती होतोय. आघाडी प्राप्त केले पहिल्या हाफ मध्ये. जर्सी नंबर 00 कल्याण हाकेची रेड. सुपर टॅकलचा मौका असणार आहे. प्रथमेश त्या ठिकाणी आहे. प्रेक्षक मात्र खूप उत्सुक आहेत. प्रेक्षकामध्ये गोंगाट जोरदार आहे, कारण काही खेळाडू त्यांचे चाहते आहेत आणि अशा वेळेस त्या खेळाडूला प्रोत्साहित करणे
आणि सपोर्ट करणं ह्यासाठी प्रेक्षक खूप टाळ्या आणि सिट्या वाजवतात. गोंगाट सुरू आहे. चेक मात्र चेक या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचे सुपुत्र राहुल भोईर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय राहुलजी भोईर साहेब, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर रेड बघा, जर्सी नंबर 15 प्रथमेशची रेड आपण पाहिले तर मल्टी पॉईंट रेड होती आणि त्याचमुळे या ठिकाणी गुण जे आपण पाहतो तो आघाडी प्राप्त केलंय. मेजवानी गोंधळपाडा हा संघ आघाडीवरती आहे. जेथे 8-9 असा फरक आहे. प्लंबिंग ट्रेडर्स या संघाने आघाडी प्राप्त केली होती, परंतु त्यानंतर एक मल्टी पॉईंट रेड होतोय प्रथमेश कडून आणि त्यामुळे 9-8 असा फरक. आता मेजवानी गोंधळपाडा हा आघाडीवरती आहे. पार्थ कडवीची रेड, लेफ्ट हँडेड रायडर पार्थ कडवे आपण पाहतोय जर्सी नंबर 2 या ठिकाणी असेल. 5च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस पार्थची रेड. डीप मध्ये रेड आणि सुंदर रायडर बाद झालेला आहे. पार्थ कडवे कोट रिव्ह्यू आहे का तुषार सर? रिव्ह्यू घेतला जातोय. आपण बघतोय या ठिकाणी रायडर बाद दिलाय पंचाने आणि अशा वेळेस रिव्ह्यू घेतला जातोय. नक्की संजय सर, रिव्ह्यूचा काय निकाल येईल तो येईल, मात्र सामना हाय व्होल्टेज आहे. कारण पहिल्या हाफमध्ये 2 गुणांचा फरक होता, आता मात्र 1 गुणांचा फरक आहे. अर्थात नक्कीच एक चांगलं कमबॅक केलंय. टीव्ही अंपायर प्लीज रिव्ह्यू. बोमटकर पाडा 2 पॉइंट. आवर डिसिजन रायडर बात. बोंबटकर पाडा संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी रिव्ह्यूची तपासणी करत आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रायडर आउट. नो मोर रिव्ह्यू. प्लंबिंग ट्रेडर या संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. चांगला निर्णय होता विश्वनाथ पाटील सर. अंकुर सर, पुढचा मॅच रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा. आपण जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना एंटर झालेला आहे. हा सामना संपल्यानंतर विनाविलंब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा. दहा 8 असा फरक आपण पाहतो या मॅच मध्ये. मेजवानी गोंधळपाडा हा संघ 2 गुणांनी आघाडीवरती आहे आणि अशा वेळेस रेड वरती आलाय मेजवानी गोंधळपाडा संघाचा रायडर 4 मिनिट. शेवटची 4 मिनिटं असणार आहेत आणि 4 मिनिटांमध्ये 2 गुणांची आघाडी प्राप्त करून मेजवानी गोंधळपाडा हा संघ या मॅच मध्ये शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आघाडीवरती आहे. परंतु कमबॅक करण्याची सुवर्ण संधी असेल प्लंबिंग ट्रेडर्स या संघाला. जिथे आपण पाहिलं तर सौरभ कल्याण हाके आणि त्याचबरोबर पार्थ कडवे प्रमुख रायडर कोर्टच्या बाहेर आहेत
आणि अशा वेळेस 2 गुणांनी पिछाडीवरती संघ प्लंबिंग ट्रेडर्स जबरदस्त डिफेन्स तुषार पाटीलला डिफेन्स केलेला आहे. 1 गुण प्राप्त करतोय. प्रमुख रायडर बाद झालाय तुषार पाटील कोर्टच्या बाहेर आणि सुवर्ण संधी असेल पुन्हा एकदा सामन्यामध्ये प्रवेश करण्याची प्लंबिंग ट्रेडर्स या संघाला. जर्सी नंबर 12 आपण पाहतोय रेड वरती 5 डिफेन्स आणि 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु जबरदस्त डिफेन्स प्रथमेशचा पुन्हा एकदा अप्रतिम. जर्सी नंबर 15ला आपण पाहतोय पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉइंट त्याने मिळवलाय. ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये कामगिरी पाहतोय मेजवानी गोंधळपाडा संघाचा आपण प्रथमेशला. शेवटची 2 मिनिटं 11-10 अशा फरकाचा मॅच 1 गुणाने आघाडीवरती. पुन्हा एकदा प्रथमेशची रेड. प्रथमेश मात्रे ऑलराऊंडर म्हणून खूप चांगली कामगिरी दोन्ही मॅच मध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. 4चं डिफेन्स. कल्याण हाके मात्र आता कोर्टवरती येतोय जो बराच वेळ कोर्टच्या बाहेर होता आणि तो मात्र कोर्टवरती आलाय. रेड करण्याचा प्रयत्न मात्र ऑक लाईनला क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती. टाइम आउट घेतलाय. त्रुटीत काळाचा समय घेतलाय. यावेळेला मेजवानी गोंधळपाडा संघाने टाइम आउट स्वीकारलेला आहे. गोंधळपाडा संघाचे प्रशिक्षक अर्थात अल्पेश भावकर. हॅलो चेक. त्रुटीत काळात आपण कॉमेंट्रेटर जे आहेत ते आपण शांतता पाळा कारण संघाची स्ट्रॅटर्जी जे ठरवतात तेव्हा आपला जो साऊंडवर ना त्यांच्यापर्यंत आवाज जातो तो इरिटेट करतो आणि खेळाडूंच्या याच्यात आपल्यासाठी वेगळ्या प्रतिक्रिया येतात. त्यामुळे जेव्हा टाइम आउट जेव्हा संघ घेतो तेव्हा आपले माइक्स आपण बंद ठेवत चला. ओके सर. प्रथमेश मात्रेची रेड 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा रेड वरती जो आपण बघतोय लेफ्ट कॉर्नर वरती कल्याण आहे मात्र खूप डीप मध्ये रेड. आकाशने प्रयत्न केला होता अँकल होल्डचा मात्र फसलाय. इथे खूप चांगली कामगिरी प्रथमेशची. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई केली जातोय. अत्यंत रोमहर्षक मॅच. सर माइक घ्या. सिंगल पॉइंट दिला. रिव्ह्यू घ्या. आम्ही सिंगल पॉइंट दिला. आम्ही सिंगल पॉइंट दिला. नो पॉइंट. नो पॉइंट ना. नो पॉइंट. तुमचं टीमचं नाव काय? मेजवानी नाही गोंधळपाडा. मेजवानी गोंधळपाडा. ए पळा इकडे इकडे. मेजवानी चॅलेंज. मेजवानी नो टच पॉइंट. आवर डिसिजन सिंगल पॉइंट. मेजवानी गोंधळपाडा संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. टीव्ही एम्पायर बोल पहिला. हॅलो. या ठिकाणी सन्मान्य राहुलजी भोईर आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य राहुलजी भोईर.
संजय सर, नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळतं. आजच्या रात्रीमध्ये एकाद अपवादात्मक मॅच सोडली तर सगळ्या मॅचेस अतिशय हाय व्होल्टेज अशा मॅचेस झाल्या. एक अतितटीच्या मॅचेस झाल्या. खरोखर झोप उडवणाऱ्या मॅचेस. जाणारा थांबलाय, झोपणारा उठलाय, अशा पद्धतीच्या मॅचेस. अगदी 1-2 गुणांचा फरक आणि अंतिम क्षणी तर प्रत्येक मॅच इतकी अतितटीची येते की आपल्याला अगदी असं म्हणतात ना की जो अंदाज आपणा की आपल्याला काही क्षणासाठी वाटतं की हा संघ जिंकणार, मात्र दुसरा संघ जिंकतो. कारण एवढा बदल, एवढा चेंजेस त्या शेवटच्या 1-2 मिनिटांमध्ये. अनसक्सेसफुल सिंगल पॉइंट. पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या पंचाकडून निकाल आलेला आहे आणि त्या निकालामुळे आता मात्र नक्कीच 11-12 संजय सर, अतिशय रोमहर्षक सामना. एक हाय व्होल्टेज मॅच आहे. 1 गुणांचा फरक, थोडीशी चूक आपल्याला नडणार आहे. संपूर्ण मॅच चालू झाल्यापासून प्रत्येक खेळाडूंनी जो काय अप्रतिम खेळ केलेला आहे, अंतिम क्षणी जर का थोड्याशा चुका केल्यात तर भुर्दंड भोगावा लागेल. 11-12 तुषार रेडवर आहे. तुषारला माहीत आहे वेळ अतिशय कमी आहे सामना संपायला आणि 1 गुणांनी का होईना संघ आपला या ठिकाणी आघाडीवर आहे. पुन्हा एकदा 7-7-7 ज्याने मगाशी आपल्या रेडमध्ये 1 गुणाचे आणि या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. 7-7-7 रायडर बाद होतोय. ही रेड अतिशय महत्त्वाची होती, एक टर्निंग रेड होती, मात्र रायडर बाद होतोय आणि 2 गुणांचा फरक आता 3 विरुद्ध 1. तुषारला इतक्या जवळ पकडणं इम्पॉसिबल. स्कोअरबोर्डची करेक्शन मगाशी मी सांगितलेली आहे. सामना संपलाय. चला, शेवटचा पुकार रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा. आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईन अप करून घ्यायचा आहे. सामना संपलेला आहे. कोणाला मिळाले काढल्याला त्याने लावले होते. सामना संपला. त्या प्लेयर्सनी रांगेतच जायचं आहे. रांगेतच आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. अतिशय हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. खरोखर कबड्डी मायबाप रसिकांना मी धन्यवाद देतो. एक जबरदस्त सपोर्ट तुम्ही प्रत्येकाला देताय. असं नाही की प्रत्येक खेळाडूला तुम्ही सपोर्ट देताय आणि तो सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. गीतेश करळकर, आपण व्यासपीठाजवळ यायचं. गीतेश करळकर. एक सामना पुढे सरकत चालला, स्पर्धा पुढे सरकत चाललेली आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजन गावदेवी क्रीडा मंडळ मुशेद आणि जगदीश सावंत, आपणाला मी वारंवार धन्यवाद देतोय. एक सुंदर मोठ्या अशा भव्य दिवस स्पर्धेचं आपण आयोजन केलं. पुन्हा एकदा तळागाळातील खेळाडूंना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म दिलात. आम्हालाही त्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळालेली आहे. एक अल्पसा प्रयत्न आमच्या माध्यमातून सुद्धा केला जातोय या सामन्यांचं अपडेशन देण्याचा. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब